नसरापूर अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला सुनावणार। आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप, न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। केतन अग्रवालचे मारेकरी सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करणार। 7 दिवसांच्या चौकशीत हाती लागलेल्या गोष्टी पोलीस कोर्टात मांडणार। पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याचा आज निर्णय। मुंबईत मोहरम दरम्यान विषारी गोळ्या वाटणाऱ्या फैयाज निसारला 15,000 लोकांचा जीव घ्यायचा होता। तपासात धक्कादायक माहिती समोर। फैयाज आणि त्याच्या भावाची पत्नी सोडून गेल्यानं सुडानं पेटला होता। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज अखेरचा दिवस। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा। उद्धव ठाकरेंच्या यवतमाळ दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे सोपवले। वैयक्तिक कारणामुळे पद सोडत असल्याचा पत्रात उल्लेख। पावसाळी अधिवेशनात आज टीईटी पेपर फुटीवरून विरोधक रान उठवणार। शिक्षण मंत्री दादा भुसेन विरुद्ध विरोधक आक्रमक। बीड, सोलापूर आणि जळगावात काल पावसाच्या जोरदार धारा। बीडमधील रिधी सिद्धू आणि सरस्वती नदी प्रवाहित, तर जळगावच्या रावेरमधील नागझरी नदीही दुथडी भरून। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार। पुण्याच्या आनंद देशपांडेंची पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनी जर्मनीची नागारो कंपनी खरेदी करणार। 1.3 अब्ज डॉलर्सचा रोख रकमेचा खरेदी करार होणार। खरेदीनंतर कंपनीचे 40 देशात 46,000 कर्मचारी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेशल्स देशाकडून सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान। गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींचं सेशल्सच्या संसदेतही भाषण। आतापर्यंत 30हून अधिक देशांकडून मोदींचा सन्मान।